नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:13 आणि यमगंड काळ सकाळी 7:33 ते 9:13 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर युद्ध योग करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे आणि रवी आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर द्वितीयातला जो पंचमातल्या मंगळाबरोबर द्वितीयातला जो शुक्र आहे हा केंद्र योग करणार आहे आणि चतुर्थातील रवी बरोबर द्वितीयातला जो हर्षल आहे तो लाभ योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि थोडासा बिझी डे आजचा तुमचा असणार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्याचप्रमाणे कामं तुमची मात्र मार्गी लागताना दिसते. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमच्यामध्ये ऊर्जासुद्धा जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरख तुमचा दांडगा राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही जरूर करू शकता. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. तुमचे खर्च किंवा गुंतवणूक यावर लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. चतुर्थातील मंगळ आणि तुमच्या राशीतला शुक्र हे परस्पर केंद्र योग करणार आहे आणि तृतीयातील रवी आणि तुमच्या राशीतला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. गुंतवणूक ही चांगल्या प्रकारे मिळेल. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्या समोर येऊ शकतील. थोडं स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे खटके उडू शकतील. काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा दिसून येईल. नवीन कामाच्या संदर्भातली काही सफलता तुमच्या समोर येऊ शकेल. ज्यामुळे तुमचा मूड अतिशय चांगला राहील. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लावू शकाल. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस आणि आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहेत. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातील मंगळ आणि व्ययातला शुक्र याबरोबर तृतीयातील शुक्र आणि व्ययातला मंगळ परस्पर केंद्र करणार आहे. द्वितीयातील रवी आणि व्ययातला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहेत. आज तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. सकारात्मकतेचे भाव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आज तुमचा नक्कीच दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. हाती घेतलेल्या कामामध्ये तुम्हाला यशस्वीता चांगल्या प्रकारे मिळेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि लाभातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि लाभातला हर्षल हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहेत. आजच्या दिवसात तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे देवधर्म किंवा मंदिरांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. छोटी मोठी कामं करण्याकडे तुम्ही बऱ्याच प्रमाणात गुंग राहाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा, ते गरजेचं राहील. मात्र काही चणूकदार कल्पना तुम्हाला येणार 2 ते 3 दिवसात सुचू शकतील. काही उत्तम अनपेक्षित सहज लाभ सुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि दशमातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत आणि व्ययातला रवी आणि दशमातला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे नवनवीन तुम्हाला उत्पन्नाच्या संधीसुद्धा समोर येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जे असेल कार्यक्षेत्र संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल. स्वतःच्या भावाभावनेत नियंत्रण ठेवणं मात्र गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे महिला कर्मचारी असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातला शुक्र आणि व्ययातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहेत. भाग्यातला हर्षल आणि लाभातला रवी हे परस्पर लाभ योग करणार. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. त्याचमुळे तुमच्या कामाचं कौतुक होईल, ॲप्रिसिएशन होईल आणि त्यामुळे तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण डिसिजन कुठल्याही प्रकारचे घेऊ नका, अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातला मंगळ, अष्टमातला शुक्र आणि लाभातला मंगळ हे परस्पर केंद्र करतील आणि अष्टमातला रवी, अष्टमातला हर्षल आणि दशमातला रवी हे परस्पर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमच्या अंगातला हुरूप सुद्धा खूप चांगला दिसून येईल. कामाचा ओळख दांडगा राहील. कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मंदिरांना किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये संपूर्ण दिवस हा ऊर्जावान दिसून येईल. याचप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवीन संकल्पना तुमच्या समोर येतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि सप्तमातला शुक्र आणि दशमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहेत आणि भाग्यातला रवी आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर लाभ योग सुद्धा करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित छोटे मोठे लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्यामध्ये पूर्णता येईल असं वाटत नाही. थोडाफार आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते, त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील, त्याकडे लक्ष द्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे.
भाग्यातला मंगळ आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. अष्टमातला रवी आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचमुळे तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणच्या ज्या महिला कर्मचारी असतील त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे छोटे-मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. पंचमातला शुक्र आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहेत. सप्तमातला रवी आणि पंचमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. नोकरीच्या संदर्भातल्या नवीन संधी समोर येऊ शकतील. आरोग्य मात्र येणार 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि चतुर्थातील शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत आणि षष्ठातला रवी आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुम्ही कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याच्या साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. ज्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही लाभ चांगले मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर खटके उडण्याची शक्यता थोडीशी जास्त राहील. काळजी घ्या. आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही संधी तुम्हाला सुद्धा चांगल्या मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युद्धयोग करणार आहे. तृतीयातील मंगळ आणि तृतीयातील शुक्र आणि षष्ठातील मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. तृतीयातील रवी हर्षल आणि पंचमातील रवी हे परस्पर लाभयोग करणार. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी घरातले जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. घरातल्या व्यक्तींबरोबर धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांचे नातेसंबंध उत्तम राहतील. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो हे होतं दिनांक 23 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.